पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे लगत असलेली जागेत विना परवानगीने उत्खनन करण्यात येत आहे। ज्या जागेत उत्खनन करण्यात येत आहे त्या जागेचा काही भाग मालक लाडक्या काकडा दळवी यांच्या मालकीच्या जागेत देखील बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे। दळवी यांच्या जागेत सत्तेचे ठेकेदार आपल्या पदाचा दुरुपयोग करून दादागिरी बेकायदेशीररित्या जागा हडप करून रात्रीच्या वेळेस मातीचे उत्खनन करीत आहेत। याबाबत अनेक तक्रारी केल्या असल्या तरी तहसील कार्यालय याबाबत कुठलीही कारवाई न करत असल्याचे दिसून येत आहे। बेकायदेशीर उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक रात्रीच्या वेळी सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। या उत्खननासाठी गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देखील तोडली गेली। यामुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे व त्या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत। त्यांनी लवकरात लवकर पाण्याची सोय करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। त्यासोबत मुंबई वडोदरा एक्सप्रेसचे काम थांबविण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे। बेकायदेशीर उत्खनन करणारे शासनाचे महसूल बोलण्याकरता बिना रॉयल्टी मालाची वाहतूक करणारे यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज निलेश दांडेकर, तालुका प्रतिनिधी डहाणू। आता तसं ते येणं ते कब्जा करायला लागलं विचारलं तर आमच्या आता तसं मला ते जागा येणं माती उत्खनन करत माती खणा लागलं ते म्हणजे दिवसाची लावून रात्रीचे परत त्या पाईपलाईन त्या तोडून टाकले त्या पाणीच्या लोकांच्या त्या गावातल्या लोकांची हालत झाली। पाणी प्यायला मिळत नाही तिला। त्या पाईप आहे तर त्या आखा ते फोडून टाकला असं दुरुस्ती करून फटाफट आम्हाला दिलेला पाहिजे असं। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।